श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 14 समास 5 याचं विवरण आपण ऐकत होतो। श्री समर्थांनी या समासामध्ये जो बोध केला आहे तो हरिकथा कशी करावी या संदर्भात, हरिकथा करताना कोणती दक्षता घ्यावी या संदर्भात। त्यामुळे समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी त्याचा खेद मानू नये, ही आपल्या मध्ये बदल होण्यासाठी, ती अधिकाधिक चांगली होण्यासाठी म्हणून या सूचना आपणाला केलेल्या आहेत। त्यामुळे श्रोत्यांनी त्याचा खेद मानू नये। समर्थ म्हणतात आहे की हरिकथा करत असताना सगुण मूर्ती समोर उभी आहे आणि तिथे निर्गुणाचं तुम्ही प्रतिपादन करत आहात आणि सगुणाचा उच्छेद करतात आहे, तर ते योग्य नाही। पुढे असता सगुण मूर्ती निर्गुण कथा जे करती, प्रतिपादुनी उच्छेदिती तेची पडत मूर्ख। आता यापुढील 10 ओवीच्या पुढील भाग आज आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। ऐसी न कीजे हरिकथा, अंतर पडे उभय पंथा। परीस लक्षणे आता हरिकथेची श्रीराम। आता मी हरिकथेची लक्षणे तुम्हाला सांगतो आहे, ती पहा। सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे। नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तीने श्रीराम। प्रताप कीर्ती ते श्रीराम। श्री समर्थांनी सगुण मूर्तीचे ध्यान करत असताना किंवा हरिकथा करत असताना आपण कशा प्रकारचं कीर्तन करावं, तर समर्थ म्हणतात सगुणा पुढे आपण भक्तियुक्त कीर्तन केलं पाहिजे। सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे। करुणा कीर्तन करणे, भगवंताचे गुण गायला जातील, समाजामध्ये अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा सद्गुण त्यांच्यामध्ये, भगवंताचा गुण त्यांच्यामध्ये येईल, भगवंताबद्दल प्रीती वाढेल, अशा प्रकारची सगुण कथा करावी। सगुणाचे बरोबर आपण निर्गुणाकडे जायचं आहे, पण सगुणाला टाकून जायचं नाही, सगुणासह जायचं आहे। सगुणाचे संगी निर्गुण पाहिजे याचा अर्थ सगुणाचे संगी या शब्दाचा अर्थ बरोबर, याचा अर्थ सगुण उडवलं नाहीये, सगुण टाकलं नाहीये, सगुणाच्या बरोबर आम्ही तिथे गेलेलो आहे। समाजाला आदर्श अशी कथा करा, ज्या समाजाला चांगली दिशा मिळेल असं कीर्तन करा, ज्या कीर्तनातून समाज प्रबोधन होईल असं कीर्तन करा। केवळ हास्य विनोद हे कीर्तनाचा मुख्य भाव नाही आहे, म्हणून भावे कीर्तन करावे। म्हणून समर्थ म्हणतात करुणा कीर्तन करावे, सगुण कीर्तन करावे।
नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती ते. नाना प्रकारच्या प्रतापाच्या कथा, कीर्तीच्या कथा त्या सांगाव्या. हनुमंताचा गौरव सांगावा, हनुमंताच्या शक्तीचं वर्णन करावं, रामचंद्रांनी केलेल्या त्यागाचं वर्णन करावं, भगवान कृष्णाने सांगितलेलं कुरुक्षेत्रावरील भगवद्गीतेचं तत्वज्ञान त्यामध्ये सांगावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करावा, महाराणा प्रतापाचा प्रताप सांगावा, झाशीच्या राणीने केलेला त्याग सांगावा, निस्पृहता सांगावी, राष्ट्रासाठी धर्मासाठी तिने केलेलं कर्तृत्व सगळ्या समाजाला सांगावं. ज्या ज्या कथेतून समाज प्रबोधन होईल अशी कुठलीही कथा समाजासमोर ठेवावी. ती सगुण कथा आहे. सगुण म्हणजे मूर्ती नाही नुसती, ती गुणासह कीर्तन आहे. गुणांचा विचार केलेला आहे त्यामध्ये. ज्यामध्ये गुण नाही ते कीर्तन काय उपयोगी. ज्याच्यामध्ये श्रोता आलेला आहे, कीर्तन ऐकलं आहे आणि कीर्तन ऐकून परत जाताना त्यांच्या मनामध्ये कीर्तनकारांनी केलेले विनोद लक्षात राहत असतील, त्यांनी गायलेलं संगीत लक्षात राहत असेल, तर ते कीर्तन फलद्रूप झालं असं म्हणता येणार नाही. ते फलद्रूप तेव्हा होईल की निघताना भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली, नामावर विश्वास वाढला, सद्गुणांची जोपासना झाली. सद्गुण वाढावं म्हणून त्यांच्या मनामध्ये काहीतरी नवी निश्चय निर्माण झाला. उद्यापासून कुठल्या तरी ग्रंथाचं वाचन सुरू झालं, संतांच्या वचनांची गोडी निर्माण झाली. अशा प्रकारचा कुठला तरी मेसेज, असा कुठला तरी संदेश त्या कीर्तनातून गेला पाहिजे. म्हणून कीर्तन करताना, कीर्तनाला उभं राहतानाच, निरूपणाला बसतानाच, प्रवचनाला बसतानाच काय सांगायचं आहे आणि याच्यातून कोणती गोष्ट समाजापर्यंत नेऊन ठेवायची आहे हे कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, निरूपणकारांना, वक्त्याला हे कळलं पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात आहे की कोणासमोर काय करावं हे समजून घ्या. कारण आपण पाहिलं, बालकांसमोर बालमानसशास्त्राचा विचार करून पुढे जावं लागते, किशोरांसाठी किशोरांचा विचार करावा लागतो, वृद्धांसाठी वृद्धांचा विचार करावा लागतो. सगळे एकत्र मांडता येत नाही. प्रसंग पाहून वर्तावे विवेकी पुरुषी याचा बहुअंगाने आम्ही विचार करू शकतो. प्रसंग या शब्दाचा अर्थ तुमचा प्रसंग समोर कोणता आहे, परिस्थिती कोणती आहे, कोणासमोर तुम्ही उभे आहात, कशाची तिथे गरज आहे याचा सांगोपांग विचार आम्ही केला पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हे लावे प्रेमरूप श्रीराम, प्रेम सुख श्रीराम. अशा प्रकारे प्रेमाचं सुख किंवा प्रेम आणि सुख त्यांच्या अंतःकरणाला निर्माण व्हावं. आपण संगीताबद्दल फार बोलतो, संगीत सगळ्यांना आवडते. संगीत आवडणं हा सुद्धा सत्वगुणच आहे. संगीताची उपासना करणं हाही सत्वगुण आहे. परंतु या सत्वगुणाला जर भगवत भक्तीचा जर सुगंध लागला तर ज्याला सोने पे सुहागा म्हणतात तसं होईल. संगीताला जर भगवत भक्ती जोडल्या गेली तर ते भजन होते आणि ते भजन श्रोत्यांना आनंद देऊन जाते. इतर गोष्टी आनंद देत नाही का? देतात. पण इतर गोष्टी जेव्हा ते आनंद देतात त्यातून त्यांच्या अंतःकरणामध्ये विषयांची लालसा निर्माण होते. तिथे भगवंताची प्रीती निर्माण होत नाही. म्हणून वस्तू चांगली आहे, तिचा वापर कोणासाठी आहे जास्त महत्वाचा आहे. चांगलं वस्त्र आणलेलं आहे, त्या वस्त्राने भगवंताला आपल्याला पुजायचं आहे तर त्याचं वस्त्र म्हणून आम्ही त्याचा वापर करावा. झाडाला फुलं चांगलीच आहे, ती कशासाठी वापरायची? गजऱ्यासाठी वापरायची की भगवंताच्या माळेसाठी वापरायची? हा विवेक माणसाचा असला पाहिजे.
ते फुल तेव्हा धन्य होते जेव्हा ते भगवंताला अर्पण केले जाते. ते लेखन तेव्हा धन्य होते जेव्हा भगवंताचं गुण गायला जाते. ते गायन तेव्हा धन्य होते जेव्हा भगवंताच्या नामाचा त्यामध्ये उच्चार असतो. म्हणून समर्थांनी धन्य ती गायन कला असं मोठ्या हर्षाने सांगितलं. पण धन्य ती गायन कला, मग कोणती गायन कला, तर जी भगवंताला अर्पण होईल ती गायन कला. म्हणून समर्थ म्हणतात, गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी गेलावे प्रेम सुख. आज आम्ही कीर्तनकारांनी कीर्तन करताना जर उत्तम गायन केलं तर लोक तिथून उठत नाही. नाना प्रकारच्या धाटी, छंद, वृत्त, अलंकार, नाना प्रकारची राग, रागिणी, ताला, आलाप सगळ्या प्रकारच्या त्या कीर्तनामध्ये घेऊन लोकांना जणू काही तिथे बांधून ठेवल्या जाते. कसा भुंगा ज्याप्रमाणे त्या मकरंदाला सेवण्यासाठी त्या फुलाजवळ जातो, त्या कमळावर जाऊन बसतो, त्याप्रमाणे सगळे श्रोते त्या कीर्तनामध्ये तो आस्वाद घेण्यासाठी बसले असतात. पण तो आस्वाद घेत असताना त्या स्वादाबरोबर त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमांच्या लहरी निर्माण झाल्या पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कथा रचायाची खुण सगुणी नाणावे निर्गुण, न बोलावे दोष गुण पुढिल्यांचे कथा श्रीराम. किती समर्थांनी जागी आपल्याला सूचना दिल्या, जाग केलं आहे. सगुणी नाणावे निर्गुण. नाणावे म्हणजे न आणावे. सगुणामध्ये निर्गुण आणून तुम्ही तिथे चिटकू नका. सगुण कथा करायची आहे ना, तर रामकथा ब्रह्मांड वेदून पैलाड द्यावी. ती सगुणाचीच कथा करावी, त्याचे गुणच वर्णन करावे. ती कथा करताना जर निर्गुण तिथे आणलं की काय, शेवटी सगळं नाशिवंत आहे, काही प्राप्त करून फायदा नाही, शेवटी हे दृश्य जगत म्हणजे माया आहे, हे भ्रम आहे, इथलं इथे टाकावं लागणार आहे, काही बरोबर नेणार नाही आहे, काय गुण प्राप्त करता, संपत्ती प्राप्त केली तर नाश होणार, कला प्राप्त केली तरी नष्ट होणार, कीर्ती प्राप्त केली तरी कधीतरी संपणार, काहीतरी संपणार आहे, काय करायचं. अशा प्रकारची नैराश्य भावना कीर्तनामध्ये कधीही निर्माण होता कामा नये. सगुण कथा करावी, गुणांचं वर्णन करावं, गुणांचं संपादन करावं, आणि संपादनानंतर मात्र त्याचा अहंकार बाळगू नये, याचा अर्थ वैराग्य धारण करा. आम्ही वैराग्य वैराग्य म्हणून आम्ही फार शब्द वापरतो, तो वैराग्य म्हणजे काय हो? वैराग्य याचा अर्थ सोडून देणे. सगळं करावं, गुणसंपादन करावे, नाना प्रकारच्या कला संपादन कराव्या, त्या समाजासमोर ठेवाव्या, मोठ्या हर्ष उल्हासाने त्या सर्वांसमोर मांडाव्या, सगळ्यांना आनंद द्यावा, कीर्ती प्रताप महिमा वर्णन करावा. हे सगळं केल्यानंतर जेव्हा लोक तुम्हाला धन्यता देतात, तेव्हा लोकांना सांगावं, ही धन्यता माझ्याकडे नाही, मज पामरा ते काय थोडं थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ही कला भगवंताची आहे, हे गुण सुद्धा भगवंताने निर्माण केलेले आहे. फुल निर्माण भगवंताने केलं तर फुलातील सुगंधही भगवंताने निर्माण केलेला आहे. माणूस निर्माण केला तर माणसामध्ये असलेला सद्गुण सुद्धा भगवंताने निर्माण केलाय. मी काय निर्माण केलंय? मी ना माझ्या कंठाला निर्माण केलं, ना माझ्या स्वराला निर्माण केलं, ना मी माझ्या बुद्धीला निर्माण केलं. मी कशालाही निर्माण केले नाही. निर्माता भगवंत आहे. सकल करणे जगदीशाचे. या भावातून जेव्हा आम्ही माणूस उभा राहील तेव्हा त्याची कीर्ती, त्याचं कीर्तन सगळ्या लोकांच्या अंतःकरणात ठसून बसेल. लोक अनंत दिवस झाल्यानंतर सुद्धा ते कीर्तन आम्ही ऐकलं होतं ते आजही आम्ही विसरू शकत नाही असं कितीदा तरी म्हणतात. कारण त्या सगुणाचा तिथे शिरकाव असतो. सगुणाची संग सोडलेली नसते.
आणि शेवटी निर्गुण आहेच, शेवटी भगवंत करणारा आहे, हा निर्गुणाचा भाव आहे. म्हणून समर्थ म्हणतात इथे, कथा रचायाची खुण सगुणी नाणावे निर्गुण न बोलावे दोष गुण पुढीलांचे कदा श्रीराम. बरेचदा कीर्तनामध्ये श्रोत्यांना उद्देशून, श्रोत्यांच्या समोर जे ऐकायला बसले त्यांच्या समोर बसून त्यांच्यामधील दोषांचा वर्णन केल्या जाते. असा मनुष्य नाही या जगात की ज्याच्यात दोष नाही. दोष विरहित मनुष्य म्हणजे भगवंत आहे. कुठेतरी दोष राहणार, मग त्याचं वर्णन चार लोकात करू नये असं वचन आहे. खरं सख्य त्याला म्हणावं की दोष एकांतात सांगावे आणि गुण मात्र लोकांतात मांडावे. पाठीवर थाप चार लोकांत द्यावी आणि चुकलं असेल तर एकांतात सांगावं. याला प्रीती असं म्हणतात. खरं प्रेम ते आहे. लोक एकट्यामध्ये मोठं वर्णन करतात, तुम्ही खूप चांगले आहेत भाव, आणि चार लोकांत सांगतात का कीर्तन चांगलं झालं पण स्वर लागला नाही, किंवा एकांतामध्ये त्यांना सांगतात की तुम्ही रोज प्रवचनाला येताय, खूप चांगली गोष्ट आहे, आणि लोकांना सांगतात येता हो खरी पण तुम्ही नुसते कीर्तनात येऊन झोपता. हे बरोबर नाही. दोष चार लोकात सांगू नका. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारची कथा करा. देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी श्रीराम. लाज सांडून या जनाची आस्था सांडून धनाची नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम. नम्र होऊन राजांगणी निशंग दावे लोटांगणी करताळिका नृत्यवाणी नामघोषेवर गर्जावे श्रीराम. समर्थ म्हणतात वर्णावे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व. नाना तीर्थांचे महिमे वर्णन करा, नाना देवांचे वर्णन करा, त्यांच्याबद्दल सगुण कथा करा. लाज जनाची सांडून द्या. कीर्तन करताना लाजू नये, कीर्तन करताना घाबरू नये, कीर्तन करताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसावं. अनेक जण कीर्तनाला उभं राहतात, त्याच्या अगोदर इतके ते अंडर प्रेशर असतात की आपण कीर्तन करताना लोक आपलं ऐकताना काय म्हणतील, आपलं चुकेल का, बरोबर असेल का. एकदा तुम्ही उभे राहिले नारदाच्या गादीवर तर भगवंत करणारा हा जर भाव ठासून मनाला सांगितला तर चुकायचं कारण नाही आहे. आणि जरी चुकलं तर तो भगवंत समोर बसलेला आहे, आपल्या लेकराचं कौतुक तो करणारच आहे. अभ्यासे प्रकट व्हावे हे समर्थ एका बाजूला सांगतात, आणि एकदा उभं राहिल्यानंतर मात्र भगवंताला अर्पण करावं हा भाव धारण केला पाहिजे. आपण लोक आपल्याला कार्यक्रम संपल्यानंतर चांगले म्हटले पाहिजे हा भाव मनात असतो. आपलं कीर्तन चांगलं झालंय असं लोकांनी म्हणावं अशी अभिलाषा असते, आणि म्हणून कीर्तनाला उभं राहताना आपण नाना प्रकारच्या गोष्टी करण्याचा विचार करतो, आणि त्यात जर चूक झाली तर मात्र माणसाला दुःख होते. म्हणून लोकांसाठी कीर्तन नाही, लोकांमध्ये असलेल्या त्या भगवंतासाठी कीर्तन आहे. आणि जर एकदा कदाचित कोणी तुम्हाला असं म्हटलंही असेल की यामध्ये काही तुमच्याकडनं कमीपणा घडलेला आहे, तिथे न्यून निर्माण झालेला आहे, तर ती सुद्धा भगवंताकडनं आलेली सूचना आहे असं समजून त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. सगळ्या गोष्टी भगवंतासाठी आहे. ऐकणारा जर भगवंत आहे तर भगवंत आपल्याला सूचना देऊ शकणार नाही का. फक्त देणाऱ्यांनी मात्र ती सूचना एकांतात द्यावी. याचं कारण असं आहे ती प्रीती आहे म्हणून, दोष दाखवणे नाही. ऐकणारे लोक सुद्धा असे येऊन बसतात महाराज की ऐकण्याच्यासाठी येतच नाही, ते बुवा काय चुकतो हे पाहण्यासाठी येतात. बरं, नाना प्रकारचे लोक आहे. काही संस्कृत जाणणारे आहे, संस्कृतचा उच्चार चुकला का त्याचा विचार करतात. गायनावाले लोक येऊन बसतात, राग चुकला का, स्वर चुकीचा घेतला का, वर्ज्य स्वर वापरला का त्याचा विचार करतात. तालावाला येऊन बसतो, त्यांनी दुपटीत म्हटलं का तिपटीत म्हटलं का
त्याचा विचार करता, तालात कुठे चुकला का त्याचा विचार करता, टाळ बरोबर वाजवली का, समेवरच बसली का, समकाल बरोबर आला का त्याचाच विचार करतात. शास्त्रावाले येऊन बसतात, शास्त्रीय दृष्ट्याने यांनी बरोबर मांडलं का, वेदांचा उच्चार बरोबर केला का, श्रुतीमधले वचन बरोबर सांगितले का, श्लोकांचा उच्चार व्यवस्थित केला का, वर्णन व्यवस्थित केलं का, दृष्टांत बरोबर लागला का, सिद्धांत बरोबर पुन्हा आणून सोडला का, पूर्वरंगाप्रमाणे उत्तरंगाची कथा झाली का, किती गोष्टी विचार. बरं, ऐकणाराच विचार करतोय हा. ऐकणाराने सुद्धा येताना तो विचार केला पाहिजे आपण कशासाठी येतोय. ऐकणाराच मनुष्य संभ्रमामध्ये असतो, ऐकणाराच मनुष्य साशंक असतो, त्यामुळे त्याला निशंक होऊन त्याला ऐकताच येत नाही. ऐकणाऱ्याने आपलं मन आणि बुद्धी आपण जिथे चपला काढतात तिथे काढून ठेवावी आणि मग आतमध्ये येऊन बसावं, निशंकपणे ते ऐकावं आणि जाताना पुन्हा आपलं मन आणि आपली बुद्धी घेऊन जावी. बुद्धी शब्द यासाठी वापरला मी, मुळात तिथे मनच अपेक्षित आहे, पण बुद्धी यासाठी शब्द वापरला की बुद्धी असल्यामुळेच मनुष्य दोष काढत असतो, मनामध्ये सारखा संभ्रम असतो. म्हणून त्या मनाला सुद्धा शांत करावं, ती बुद्धी सुद्धा स्थिर करावी आणि मग कीर्तनाला येऊन बसावं, प्रवचनाला येऊन बसावं. नाना प्रकारचे लोक येतात. समर्थ म्हणतात की निरूपणी लोक येतात, पण त्यांचं लक्ष त्या निरूपणामध्ये नसते. विनोदवाला विनोदाची वाट पाहतो, अभिनयवाला अभिनयाची वाट पाहतो, नाट्यगीत गायणारा नाट्यगीताची वाट पाहतो, भक्ती संगीत ऐकणारा भक्ती संगीताची वाट पाहतो, लहान मुलं कथेची वाट पाहतात. कथा सुरभिया भल्या सजन सजननी ही वाटती. ते ज्याला जे जे आवडते ते म्हणतात. म्हणून ज्याला जे पाहिजे ते देण्यासाठी कीर्तन करणे खूप अभ्यास करावे नक्की आहे. पण तरी सुद्धा भगवंतासाठी आहे हे मात्र कायम लक्षात ठेवावं. आहे तितके देवाचे, करविली तैसी केली वटवट, वाकडी की नीट देव जाणे असं म्हणून थांबावं. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती असं म्हणून थांबावं. त्यांच्यासमोर काय आहे, श्रोते धन्य आहे, पण श्रोत्यांनी स्वतःच आपली भूमिका समजून घ्यावी. आपण काहीतरी घेण्यासाठी आलो आहोत, काहीतरी शिकण्यासाठी आलो आहोत, या भावातून ऐकणाऱ्याने बसावं, बोलणाऱ्याने भगवंताची सेवा म्हणून करावी आणि मग त्याच्यातून सद्गुणांचा जन्म होतो. म्हणून समर्थ इथे आपल्याला सांगतात लाज सांडूनी जनाची, आस्था सोडूनी धनाची. कीर्तनाला उभं राहताना आयोजक आपल्याला पाकिटमध्ये किती पैसे देणार आहे या विचारानेच तो उभा राहतो. असं होता कामा नये. पाकिटासाठी कीर्तन नाही. कीर्तन करण्यासाठी भगवंत असला पाहिजे. कीर्तनाच्या प्रती सुद्धा, कीर्तनाची जी क्वालिटी सुद्धा ती भगवंतासाठी असली पाहिजे. त्या दिली मिळायला प्राप्त होणाऱ्या धनासाठी नाही. म्हणून आस्था सांडून धनाची म्हटलंय. आस्था सोडून द्या. पुन्हा लक्षात घ्या, प्राप्त होणार जे धन आहे तो भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. जो भगवंत देईल तो मान्य करावा. आयोजक जे मान्य देईल ते मान्य करावं. त्याच्यासाठी कीर्तन करू नये. कीर्तन भगवंतासाठीच हे पक्क. मोले कीर्तन करू नये. म्हणून समर्थ सांगतात आहे आस्था सांडून धनाची. जे धनासाठी कीर्तन करतात त्यांचं कीर्तन भगवंतापर्यंत पोचूच शकत नाही. पोचूच शकत नाही. त्याचा परिणाम होणारच नाही. तुमचं जीवन धन्य, भगवंत कीर्तनाने मनुष्य धन्य होतो असं जे सगळे संत सांगून गेले आहे ते भगवंतासाठी जे कीर्तन केलं ते लोक धन्य होऊन गेले. म्हणून समर्थ म्हणतात आस्था सांडून धनाची.
नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. नितनवी कीर्तनाची आवडी धरे याचा अर्थ जे एका ठिकाणी कीर्तन केलं त्याचीच रेकॉर्ड दुसऱ्या ठिकाणी, त्याचंच रेकॉर्डिंग तिसऱ्या ठिकाणी. फक्त जागा बदलते, दृष्टांत, सिद्धांत, वाक्य, पाठांतर, जी गोष्ट तुम्ही इथे सांगितली त्याचीच रिपिटेशन दुसऱ्या ठिकाणी. श्रोते जर तेच असतील तर लोक म्हणतील की बाबा तुम्ही किती आवृत्ती करता एका कीर्तनाच्या. नवीन नवीन आलं पाहिजे. गेल्या 25 वर्षापासून तेच चालू आहे. काही बदल, काही अभ्यास, काही ज्ञान, काही वाढलं पाहिजे. याची तळमळ जोपर्यंत लागणार नाही नवी गोष्टीची, तोपर्यंत तुमचं ज्ञानही वाढणार नाही, अभ्यास वाढणार नाही. नाना प्रकारचे, अरे आमच्या संत श्रेष्ठ दासगणू महाराजांनी किती आख्यानं करून ठेवलेली आहेत. परमपूज्य आमचे छगन काका 12% होऊन गेले. ते आपणना कीर्तनामध्ये हार्मोनियमची साथ करत असत, उत्तम गायन करत असत. त्यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की या पुस्तकांमध्ये असलेले सगळे जे आख्यान आहेत ते आख्यान भगवंताच्या कृपेने या जिभेवर आहे. केवढं पाठांतर, केवढा व्यासंग, केवढं ज्ञान. बरं वयाच्या 80-85 वर्षी इथे 30-40च्या वयामध्ये माणसाला कागद ठेवून कीर्तन करावं लागते. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास हे प्रगट व्हावे, नाहीतर झाकून असावे. प्रगट होऊन नासावे हे बरे नाही. म्हणून लोकांसमोर उभं राहत असताना किती काळजी घ्यावी लागते हे लक्षात घ्या. परमपूज्य सुनील दादांनी आम्हाला ताकीद दिली होती, कीर्तन करायचं असेल तर अभ्यास असेल तर उभं राहायचं, नाही तर बसायचं. काही आवश्यकता नाही. नाम जप करा, भगवंताचं गुणगान गा, घरामध्ये बसून अभ्यास करा. जेव्हा असं वाटेल की हे प्रगटीकरणासाठी योग्य झालेलं आहे तेव्हा प्रगट करा. तुम्ही मोठ्या मोठ्या गायकांना तुम्ही भेटा, त्यांना तुम्ही विचारा, ते नक्की सांगतील की एक गायन, एक गीत मी 100 वेळ गायलेलं आहे आणि मी माझं ऐकलं आहे. कुठे चुका असतील तर दुरुस्त केल्या आहे आणि तेव्हा नंतर ते स्टेजवर आलेले आहे. तेव्हा त्यांनी त्या लोकांना त्या गाण्यांनी आणि त्या भजनाने किंवा त्या गीताने लोकांचं रंजन झालेलं आहे. मग एवढी साधना जर ते करत असतील तर कीर्तनकार तर आधी जगतो आणि नंतर करतो. म्हणून आधी जगावं कीर्तन आणि नंतर कीर्तन करावं. कीर्तन रक्तात भिनलं पाहिजे. समर्थांनी खूप वर्णन सुंदर केलेलं आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. समर्थ अजून वर्णन करतात की अशा प्रकारे कीर्तन करा, नम्र होऊनी राजांनी. अत्यंत नम्रता ही धारण करावी. खूप काही सांगायसारखं आहे. समर्थांनी खूप सांगितलं आहे. उद्या पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.